टॉप 18। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। अकोल्याच्या अकोट तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला। अहमदनगर जिल्ह्यात पहिल्याच पावसात प्रशासनाची पोलखोल। महामार्गावर खड्डेच खड्डे, डांबर वाहून गेल्याने रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह। असमाधानकारक पावसामुळे अकोल्यात पेरण्या खोळंबल्या। जिल्ह्यात केवळ 15%च पेरण्या पूर्ण। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर भुसावळ पालिका प्रशासनाला जाग। अखेर पालिकेकडून नाले सफाईला सुरुवात। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोथिंबीर झाली स्वस्त। आवक वाढल्याने दरात घसरण। पावसाच्या लपंडावामुळे भाज्यांचे दर कडाडले। भाज्यांनी 100 पार केल्याने सामान्यांचं बजेट कोलमडलं। मातोरीतील दगडफेक प्रकरणी 29 जणांविरोधात गुन्हा दाखल। सध्या गावात एसआरपीच्या तुकडीसह 60 पोलीस तळ ठोकून। बीडमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक। जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी कारवाई। बारामतीत बैलाच्या व्यवहारातून गोळीबार। रणजित निंबाळकरांचा उपचारादरम्यान मृत्यू। डोंबिवलीत बार आणि हॉटेलवर पालिकेची कारवाई। कारवाई विरोधात चालक मालक आक्रमक। छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणाच्या विळख्यात। फुलंब्रीत 297 कुपोषित बालकं। निकृष्ट दर्जाचं पोषण आहार पुरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी। पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? अवघ्या 14 वर्षाच्या मुलानं टँकर चालवत लोकांना उडवलं। अपघातात महिलांसह लहान मुलं जखमी। मलकापूर जवळ 2 गाड्यांचा भीषण अपघात। अपघातात चालकाचा जागीच मृत्यू। अकोला अकोट मार्गावरील खार नाल्यावरच्या पुलाचा भाग खचला। कॉन्क्रीट रस्त्यालाही भेगा गेल्याने अपघाताची शक्यता। रत्नागिरीतील म्हाप्रल लोकरवन पूल बनला धोकादायक। जीव मुठीत घेऊन नागरिकांचा धोकादायक प्रवास। छत्रपती संभाजीनगर शहरातील 48 इमारती धोकादायक अवस्थेत। गौतम नगरातील एक इमारत पालिकेकडून जमीनदोस्त। आणि धाराशिवमध्ये रिक्षा संघटना आक्रमक। विना परमिट रिक्षा वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव। बातमीपत्र